नाशिकमध्ये उद्या साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती उत्सवाची तयारी आता जवळपास अंतिम टप्प्यात आलेली आहे। आपण आता पंचवटी कारंजा परिसरात आहोत, ज्या ठिकाणी भव्य असा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा जो आहे त्याच्या फुलांच्या सजावटीचं काम सध्या सुरू आहे। आपण या ठिकाणी बघतोय की LED लाइटिंग असेल, त्याचप्रमाणे फुलांची आकर्षक सजावट ही या संपूर्ण परिसरामध्ये सध्या केली जाते। उद्या नाशिकमध्ये सार्वजनिक शिवजयंती उत्सव जो साजरा होतोय तो अत्यंत शांततेत पार पडावा यासाठी पोलिसांनी देखील प्रयत्न सुरू केलेले आहेत। शहरामध्ये सगळ्या भागांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे। अनेक भागांमध्ये वाहतूक मार्गांमध्ये देखील बदल करण्यात आलेले आहेत, त्यामुळे वाहतूक कोंडी जी प्रत्येक वेळेला होते ती उद्या होणार नाही अशी एक योजना जी आहे ती पोलिसांनी आखलेली आहे। यासोबतच सार्वजनिक मंडळांना देखील सूचना करण्यात आलेली आहे की बॅनरवर कुठल्याही प्रकारे आक्षेपार्ह लोकांचे, वादग्रस्त लोकांचे फोटो त्यांनी लावू नये। आपल्यासोबत पंचवटी कारंजा मित्रमंडळाचे सदस्य आहेत। नेमकी कशी तयारी आता उद्याच्या शिवजन्मोत्सवाची? आपण दरवर्षीप्रमाणे पंचवटी शिवजन्मोत्सव समिती पारंपरिक पद्धतीने शिवजन्मोत्सव साजरा करत आहे। त्यामुळे मी सर्व नाशिककरांना आवाहन करतो की आज रात्री 12 वाजता शिवजन्मोत्सव निमित्त पाळण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। तसेच उद्या संध्याकाळी 8 वाजेपासून भव्य फटाक्यांची आतिषबाजी तसेच विजेची रोषणाई असे विविध कार्यक्रम पंचवटी शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने ठेवण्यात आलेले आहेत। तरी सर्व पंचवटीकरांनी आणि नाशिककरांनी छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी यावं असं मी सर्वांना आवाहन करतो। आपण बघतोय की तयारी पूर्ण झालेली आहे। या ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी असणार आहे, त्यासोबतच पाळण्याचा कार्यक्रम जो आहे तो देखील या ठिकाणी असणार आहे। उद्या दिवसभर या ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे। नाशिकच्या वेगवेगळ्या सार्वजनिक शिवजन्मोत्सव मंडळांच्या वतीनं वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत ते आयोजित केले जाणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आता पोलिसांची देखील तयारी जी आहे ती पूर्ण झाल्याचं बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।